अरे वा जयश्री, या शालू तर तुम्ही लईच भारी दिसताय की. एकच मिनिट. आता हे दागिने घातल्यावर अजूनच सुंदर दिसाल. या बसा. शीतल, एक सांगू? असं काय विचारताय? बोला की. तुम्हाला हे दागिने देतीस खरं, पण माझा खरा जीव तर या घरावर आहे, घरातल्या माणसांवर आहे. शीतल, माझ्या मागं माझ्या माणसांना नीट सांभाळशील ना? अहो जयश्री, असं काय बोलताय तुम्ही? हे घर जितकं तुमचं आहे तितकंच माझं बी आहे. तुम्ही राबीन घर, मी हाय इथं. लग्न होणार म्हणून लई बरं वाटत होतं, पण आता या घरातनं पायच निघणार नाही बघ माझा. तुम्ही असं कुठं लांब चाललाय तेव्हा? आणि सासरी गेला म्हणून काय झालं? ह्या घरावर तुमचा पूर्णपणे हक्क आहे. पाहिजे तेव्हा या. जयश्री, अहो लग्न करून सासरी जाणाऱ्या प्रत्येक पोरीला असंच वाटत असतंय, पण तिचं माहेर तिला कधीच अंतर देत नाही. शीतल, मम्मी पप्पा जीजी सगळ्यांची काळजी घे बर का. आणि अजिंक्यांची सुद्धा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी बी मामा मामींची लेकच आहे की. वय ती तर आहेच की. बर चला, आता आपण इथं बोलत बसायचो आणि उगा बाहेर उशीर व्हायचा. तुम्ही घ्याल का आवरून? मी जरा बाहेरचं बघते. वय शीतले, एक गोष्ट ध्यानात ठेव, या घरावर कायम माझाच हक्क राहणार. हा राजा लक्का वरात अजून चिच्च 500च आहे. मग त्यांना जा, सांग जा लवकर, इथे याला टाइम लावतील. जा लवकर जा. हा राम राम. अरे दाजी, अहो मी तुम्हाला फोनच करणार होतो, तुम्ही कुठवर आलाय काय आलाय, तर तुम्हीच हजर झाला. बरं झालं. पाहुलं, अहो माहिती कुठे नाही आली. अशी कशी नाही आली? अहो ते भाचीचं लगीन आहे आणि ते बी एकुलते एक. अहो जीजी, आमच्या आईनं उद्योग वाढून ठेवला. नको नको म्हणतोय तर रानात यायची, बांधावनं घसरून पडली. अरे देवा, आणि तुम्ही आम्हाला काही सांगितले बी नाही, काही कळवलं पण नाही. अहो तुम्ही धावपळे, मग कसं सांगायचं तुम्हाला? अहो आईला उठाय बसाय सुद्धा येत नाही. तिचं रोजचं करायला सुद्धा कोणतरी माणूस लागते सुट्टीला. मी म्हणलं घोड्याचं पाय धुवायला येईल आणि त्या निमित्तानं माझी गाठ भेट होईल, पण ती काय नाही. मला तुम्ही फोन लावून द्या, मी बोलते तिच्याशी. बरं बरं देतो. हा हॅलो, हे बघ बोल, जीजीन बरोबर बोल. हॅलो.
एक विचारू का? अरे विचार की. अहो जयश्रीचा मामा अजून पोहोचला नाही. हे बघा, तो जर वेळेत पोहोचला नाही तर मामा म्हणून तुम्ही उभा राहाल का? राहतो की. अरे विचारायचं काय त्याच्यात, हक्काने सांगायचं. अरे पुष्पा माझी बहीणच आहे की. मला कसं विचारावं तेच कळत नव्हतं बघा. बरं झालं, चल चल. चला चला, मुहूर्ताची वेळ जवळ आली या. चला. होय, काय पण म्हणा पोरीनो, पण आता मात्र माझ्या जेठीचं लग्न लागतं एकदाच. अगं पोरगीच्या काळजीनं रात दिस माझ्या डोळ्यात डोळा लागत नव्हता बघ. तर त्या शितलीच्या पुढं कोण दिसत होतं का तुम्हाला? आणि आता डोळ्यातनं पाणी काढायला लागली म्हातारी. चला बाहेर सगळे थांबल्यात, उगाच उशीर नको व्हायला. चल. बया, मी बी सकाळ धर नाही साडी घालून हिथच बसली. चला चला. ऐ, चला चला काय तू कुठं निघालीस तवा? हाय का आता कुठे म्हणजे काय, माझ्या लेकीचं लग्न आहे. अगं पुष्पा, लेकीच्या लग्नात आईनं मंगलाष्टका ऐकायच्या नसते त्या. तू इथंच थांब आणि आपल्या देवकाला अक्षदा व्हा. हा, असं कुठे लिहिलंय तेव्हा? अहो पुष्पाताई, तशी रीतच आहे. काय? होय, आता आमच्या शितलीच्या लग्नात तरी अक्का कुठं होत्या बाहेर. तुम्ही थांबा इथंच. अगं पुष्पा, त्या पुरी सांगते ते अगदी बरोबर आहे. तू देवाला अक्षदा व्हा, चालते. काय बया, एवढं मोठं स्थळ पोरीला मिळाले आणि साधं स्वतःच्या डोळ्यांनी तिचं लग्न बी बघू शकणार नाही म्हणजे काय झालं? पुष्पा, आम्ही हाय बाहेर. हा, मंगलाष्टका संपल्या की मग तू ये बर का. होय. चला चला. शुभ लग्न सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते ग्रीवं स्मरामि. शुभ लग्न सावधान. अभिनंदन फौजी. का? अजून एक मिशन सक्सेसफुल केलं म्हणून. असं होय. तसं मग दोघांचं अभिनंदन झालं पाहिजे, कारण हे मिशन आपण दोघांनी मिळून केलंय ना. अहो तुम्हाला खरं सांगू, आता खरा माझा जीव भांड्यात पडला बघा. नाही तर लईच धाकधूक लागून राहिली होती, काय होतंय काय नाही याची. पडल्या बाबा एकदाच्या अक्षता.
झालं एकदाच लग्न. घडल्या अक्षता. चांगल्या घरात गेली या पोरगी आणि तुम्ही काय आहे? तसं नाही उदाशी. पुढची पोरगी घर सोडून जाणार आहे. काळीच तर तुटणारच की. आणि कुठं राजमहालात का जाईना लग्न करून. पोरगी गेली की नाही बापच पोरका होतो. असू दे, पण तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली ना. माझं काय दाजी, आपला आजा होता म्हणून लग्न लागलं बघ. नाहीतर मला काय पेलं होतं ह्यातलं. खराय खराय. अक्का मी जरा घरी जाते. तुम्ही या सावकाश आवडत. जीजी येते बरं का. चल शिकले येते. अहो अहो तसं नाही बापू. अहो कशाला बापू? अहो, घ्यायचं असतं. जेवल्याशिवाय जायचं नाही बरं का. हा बरं चला, मी निघतो आता. अहो का हो दाजी, जीवन जावा की. नाही जीव तू, पण तसाच निघतो. थांबत नाही होय. जीवन जावा. नाही न गा आता जात. मायडेला सांगा लग्न चांगलं झालं म्हणा. होय होय. तुमच्या घरचं कसं कसं होतंय ती बघा आणि मग पूजेला या दोघं जण. होय होय. जाता जाता जेडीला भेटतो आणि तसाच जातो. भेटा भेटा, तिला पण बरं वाटेल. चला, सौभाग्याचे लेणं म्हणून लक्ष्मीच्या नाण्याने तिच्या बांगेत कुंकू भरायचं. आता तिचं तोंड गोड करायचं. तुम्ही त्यांचं तोंड गोड करा. चला आता उठून तुम्ही जयश्रीच्या शेजारी बसा. पाठ तिकडे घ्या. आता तुम्ही त्या मंगळसूत्राला 5 बोटांनी हळद व्हायची अलीकडं आणि 5 बोटांनी पलीकडे व्हायची. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता तुम्ही तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचं. बस झालं आता. नाव घ्या नाव घ्या. अगं जेडे नाव घे की. कोण मी वय? हो. अगं लगीन तुझं झालंय का माझं झालंय? मी नाव घ्यायचं का? अगं नाव घे. मला नाही येत नाव घेता. हे जयश्री घे ग नाव. घे घे नाव घे. भैया तुम्ही घ्या नाव. ओके ओके. लेट्स टेक अ नेम. नाही 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 भैया तुम्ही नाही. हे जेडे आधी तू घे नाव. गोटे आता आजपासून वहिनी साहेब म्हणायचं. वहिनी साहेब तुम्ही घ्यावं नाव आधी. मला खरंच येत नाही नाव घेता. अहो असं नाही चालेल. तो रावल्याची आहे सांगा की तुम्ही. विकेची आहे बोला. घे घे नाव. सांगा की घे घे नाव घे. घे जयश्री. काय चाललंय? अहो नाव घ्यायची चालले तिथे. भया मग मला बी ऐकू दे की काय नाव घेतात ती. बरं मी नाव घेतो. नाशिकची द्राक्ष आणि नागपूरची संत्री आणि जयश्री झाल्या आजपासून आमच्या गृहमंत्री.
वा 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 भैया कसलं खवड नाव घेतलंय तुम्ही. आता वहिनी साहेब तुम्ही घ्या तुम्ही. शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडल्या माथी. आजपासून हर्षवर्धनच माझे जीवनसाथी. अखंड सौभाग्यवती भाऊ पोरानो सुखाने संसार करा. नीट राहा आणि इथली काळजी करू नका. मी आहे इथं. आई साहेब मला हे लग्न मान्य नव्हतं, आताही नाही. त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद द्यायचा प्रश्नच येत नाही. मला वाटत नव्हतं की तुमचं लग्न जयश्री बरोबर व्हावं, पण तुम्ही आमचं ऐकलं नाही. आता आम्ही काय सांगतो ते ऐका. इथून पुढे तुमचा आमचा संबंध संपला. इथून पुढे तुम्हाला देशमुख घराचे दरवाजे बंद.